नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण हा आपला आज मूळ मुद्दा आहे, ज्यावरती आपण मान्यवरांबरोबर चर्चा करणार आहोतच. देशामधील ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे का, हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं दिलेला दुसरा झटका. सर्वोच्च न्यायालयानं आधी महाराष्ट्राला आणि आता मध्य प्रदेश सरकारला 2 आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश दिलाय. याचा अर्थ या निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय घ्याव्या लागणार आहेत. काही पक्षांचा देश आरक्षण मुक्त करण्याचा देखील अजेंडा असल्याची चर्चा आहे. हा त्याचाच तर कट आहे का, अशीही शंका घेतली जाऊ लागली आहे. लोकशाही विशेषमध्ये याच महत्त्वाच्या विषयावरती करणार आहोत चर्चा. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण? ओबीसींचं देशातील राजकीय आरक्षण धोक्यात. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशलाही सर्वोच्च न्यायालयाचा झटका. 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करणं खरंच शक्य? ओबीसी आरक्षणावरून आता भाजपची कोंडी. एम्पिरिकल डेटाची जबाबदारी राज्याची की केंद्राची? ओबीसी के सम्मान में ओबीसींचं राजकीय आरक्षण हा सध्याचा ज्वलंत मुद्दा बनला आहे. कारण महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशलाही ओबीसींचं राजकीय आरक्षण गमावण्याची वेळ आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशच्या सरकारलाही मोठा झटका दिला आहे. मध्य प्रदेशातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिला आहे आणि 2 आठवड्यात अधिसूचना जारी करण्यास सांगितलंय. त्याचवेळी ओबीसी आरक्षणाच्या अटी पूर्ण केल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राला झटका दिल्यानंतर भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली होती. या सरकारचा ओबीसी विरोधी बुरखा हा टराटरा फाडलाय. यांचा ओबीसी विरोधी चेहरा हा या ठिकाणी समाजासमोर आणलाय. महाराष्ट्रातल्या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाबिना होत आहेत. काही निवडणुका झाल्या आहेत आणि उरलेल्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या राजकीय आरक्षणाचा खून या महाविकास आघाडी सरकारने केलाय. मात्र आता भाजपचं सरकार असलेल्या मध्य प्रदेशवर हीच वेळ आल्यावर भाजपच्या नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगलंय. तर छगन भुजबळ यांनी संपूर्ण दोष भाजपला दिलाय. भाजपचे लोक तिकडे सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात गेले आणि त्याचा परिणाम आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात सगळ्या देशाचे ओबीसीचे लोक पडले. सगळे भाजपचे राज्य सुद्धा या खड्ड्यात पडले. एम्पिरिकल डाटा न दिल्यामुळे देशाच्या ओबीसीचं जे आरक्षण संकटात आलं आहे ते जर वाचवायचं असेल तर ताबडतोब तुमच्या वकिलांशी सल्लामसलत करा आणि अध्यादेश काढून हे जे आहे हा सगळा ओबीसीचं आरक्षण जे आहे वाचवा. शिवसेनेनंही यावरून भाजपला लक्ष केलंय. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे मध्य प्रदेशात भाजपनं ओबीसी आरक्षण घालवलं अशी कबुली भाजप देणार का, असा सवाल मनीषा कायंदे यांनी भाजपला विचारला आहे. महाराष्ट्रात 15 पालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. इतक्या कमी कालावधीत एम्पिरिकल डेटा गोळा करणं शक्य नाही. तशीच वेळ मध्य प्रदेश सरकारवर आली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. एका राष्ट्रीय पक्षाचा देश आरक्षण मुक्त करण्याचा अजेंडा असल्याचा आरोप नेहमी होतोय. त्या दृष्टीनं तर हे पाऊल पडत नाहीये ना, हा सवाल आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे नेते राम शिंदे आपल्या सोबत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील आणि काही क्षणात ओबीसी नेते प्रकाश शेंडगे देखील या चर्चासत्रात आपल्या सोबत असतील. राम शिंदेंना मला पहिला प्रश्न करायचा आहे, तो म्हणजे ओबीसींचं देशातील आरक्षणच आता या गोष्टींमुळे धोक्यात आलेलं आहे का? प्रश्न असा आहे की ज्या वेळेस ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आला
आणि देवेंद्र फडणवीस सरकारने कायदा केला, त्या कायद्याचं जो अध्यादेश काढला होता त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर होणं आवश्यक होतं. बर. आणि तो कायद्यात रूपांतर झाला असता ते हे बाकीचे प्रश्न उपस्थित झालेच नसते. आणि म्हणून एकामेकावरती चिखलफेक करून चालणार नाही. याच्यात महाविकास आघाडी सरकारने वेळोवेळी न्यायालयात आपली भूमिका न मांडणं, वेळोवेळी आपल्या न्यायालयामध्ये जात असताना त्याचा परिपूर्ण अभ्यास आणि डेटा आणि ट्रिपल टेस्ट न देणं, या सगळ्याचा अंतर्भाव केल्याच्या नंतर निश्चित स्वरूपामध्ये सर्वोच्च न्यायालय या निर्णयापर्यंत पोहोचलं आणि कोणी कुणावर केली मात्र OBC विना चिखलफेक निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि निश्चित हे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे आदेश पारित केल्याच्या नंतर महाविकास आघाडी सरकारची धावपळ सुरू झाली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मध्य प्रदेशचा जो निकाल लागलेला आहे, शेवटी मध्य प्रदेश सरकारने त्या संदर्भामध्ये काय परंतु ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी आणि पक्षांनी ओबीसीच्या संदर्भामध्ये व्यवहार केलेला आहे, हा 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चित स्वरूपामध्ये ओबीसीच्या जनतेने महाराष्ट्रातल्या पाहिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र द्यायची वेळ येते त्यावेळेस 6 महिन्यात डाटा देऊ म्हणतात, 3 महिन्यात डाटा देऊ म्हणतात, परंतु गेली 2.5 वर्ष झालं या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई या महाविकास बरं. राम शिंदे, आपण मगाशी उल्लेख केला आणि मी आपल्याला प्रतिप्रश्न केलेला होता की कुणी कुणावर ते चिखलफेक केली, आपण त्याचं उत्तर दिलं नाही. डॉक्टर हेमलता पाटील यांना मला विचारायचं आहे, मग जे महाविकास आघाडी सरकारला इकडे महाराष्ट्रात जमलं नाही ते भाजपला मध्य प्रदेशात का नाही जमलं? नाही, मूळ विषय तर खूप महत्वाचा आहे की समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांनी जे स्वप्न बघितलं होतं त्या स्वप्नाला हरताळ फासण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे. आरक्षण विरोधी त्यांची स्पष्ट भूमिका आहे आणि या देशातलं सर्व आरक्षण निघून गेलं पाहिजे यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न आहे. आपण आता सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकार, राज्य सरकार ह्या गोष्टी करतोय, पण ही एक अतिशय सोची समजी अशी मूळ आहे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकारची पावलं पडतायत. आज ओबीसी आरक्षणाविना जर ह्या निवडणुका झाल्या तर याला संपूर्णपणे केंद्र सरकार आणि फक्त केंद्र सरकारच जबाबदार आहे. त्यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र असा विषय नाहीये. तर त्यांना या देशातलं आरक्षण घालवायचंय आणि त्यासाठी जे काही करणं योग्य आहे ते करण्यासाठी याकडे आपण डॉक्टर हेमलता पाटील लक्ष वेधू इच्छित डेटा न देणं, सर्वोच्च न्यायालयामध्ये चुकीची प्रतिज्ञापत्र देणं, चुकीची माहिती देणं, आपली मतं फिरवणं, हे सगळे उद्योग केंद्र सरकारने केले आणि आज परिणाम स्वरूप देशातले संपूर्ण ओबीसी हे आरक्षणाविना ह्या निवडणुका घ्यायची जर वेळ झाली तर केंद्र सरकारला जे आरक्षण मुक्तचा अजेंडा तुम्ही समोर आणताय. प्रकाश शेंडेंना मला प्रश्न करायचा आहे. प्रकाश शेंडे, ओबीसींचं असलेलं राजकीय आरक्षण याचा मारेकरी कोण? राज्य केंद्रावरती बोट दाखवत आहे, केंद्र राज्यावर बोट दाखवत आहे. प्रकाश शेंडे, कसं आहे, आता गेली वर्षभर त्याला हा प्रयोग आहे की केंद्र आपल्याला डेटा नाही, राज्य सरकारने केंद्रात डेटा द्यायला हवाय. पण ह्या सगळ्या टोलवाटोलीमध्ये झालं काय, तर ओबीसीचा फुटबॉल झाला. आणि एक वर्ष पिरियड जो महाराष्ट्र सरकारला मिळाला होता एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी, जो 1 वर्षाचा त्याला वेळ मिळाला होता तो वेळ मात्र तो महाराष्ट्र सरकारला गमावा लागला. या संदर्भामध्ये एक तर त्यांनी जे डेडिकेटेड कमिशन नेमायचं होतं ते नेमायला अक्षम्य दिरंगाई केली. त्यानंतर आधी त्यांनी मागासवर्ग आयोगाला डेडिकेटेड कमिशन म्हणून नेमलं, त्याला निधी दिला नाही, त्यात 9 महिने गेले आणि काय कुणाला कुणा पायपोस नाही. त्या आयोगामध्ये सगळे पॉलिटिकल सगळ्या नियुक्त्या करून टाकल्या, राजकीय नियुक्त्या केल्या, त्याची नियुक्ती केली गेली नाही. त्यामुळे एम्पिरिकल डेटा गोळाच झाला नाही. त्यामुळे हा सगळा जो बट्ट्याबोळ झालेला आहे हा सगळा ऍक्च्युली अक्षम्य म्हणजे याला ऍक्च्युली डॉक्टर हेमलता पाटील, अक्षम्य गुन्हा तुम्हाला कबूल आहे का? प्रकाश शेंडे आपल्या डोक्यावरती खापर फोडतायत.
एम्पिरिकल डेटा गोळा करणं हे अतिशय क्लिष्ट काम आहे, अतिशय जबाबदारीचं काम आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने आयोग स्थापन करून त्या दृष्टीने पावलं सुरू केली होती. परंतु नाही, पण त्याला त्यापेक्षा जो दिरंगाई झाली ना, महत्त्वाचा डॉक्टर की या हेमलता. देशामध्ये लागलेल्या ह्या सगळ्या निवडणुका, ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर केंद्र सरकारने मदत केली असती सर्व राज्यांना, तर त्यामुळे राज्य सरकारांची कामं खूप सोपी झाली असती. बरं, डॉक्टर हेमलता, आपल्याकडे येतो. राम शिंदे, केंद्रानं राज्याला मदत का केली नाही? आणि त्यासाठी राज्य सरकार काय म्हटले आपण? डॉक्टर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. राम शिंदे, केंद्रानं राज्याला इम्पिरिकल डेटा संदर्भात मदत का केली नाही? नाही, या संदर्भामध्ये केंद्राने राज्याला मदत करायचा प्रश्नच येत नाही. जी जनगणना झाली ती हा डाटा ओबीसीच्या रिझर्वेशन संदर्भामध्ये देण्याच्या विषयासंदर्भामध्ये लोकसभेमध्ये देखील चर्चा झाली. हा प्रश्न देण्याचा असता तर तातडीने दिलीच असती. आता तुम्हाला वाटत असेल की महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात केंद्रातलं सरकार असल्यामुळे दिला नाही, तर मध्य प्रदेश सरकार देखील आता आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकारने तिथं डेटा दिला असताना त्याच्यासाठी देता आला असता. पण त्या अहवालामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चुका आहेत आणि त्या चुका असल्या कारणानं तो आरक्षणाच्या संदर्भामध्ये इम्पिरिकल डाटा युटिलाइज करता येणार नाही असं मत नोंदवल्याच्या नंतर हा डाटा त्यासाठी उपयोगात येणार नाही. त्यासाठी स्वतंत्र असं कमिशन नेमून हा डाटा तयार करण्याची भूमिका सुप्रीम कोर्टाने दिली आणि त्या अनुषंगाने मध्य प्रदेश सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल त्यांना या सूचना दिल्यात आणि त्या अनुषंगानं हा डाटा तयार करणं त्या राज्य सरकारची जबाबदारी आहे. परंतु हे राज्य सरकार, जसे प्रकाश अण्णा शेंडगेंनी सांगितलं की हे सरकारने राजकीय नियुक्त्या कमिशनमध्ये केल्या आणि त्याच्यामध्ये वेळ घालवला, त्याला पैसा दिला नाही, त्या कमिशननी कुठलंही काम केलं नाही आणि पर्यायाने त्यांना पुन्हा एकदा डाटा गोळा करण्यासाठी वेगळी प्रक्रिया राबवावी लागली. अशा पद्धतीच्या अक्षम्य चुका केलेल्याच आहेत, त्या मान्य करावाच लागतील. आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं हा डाटा गोळा करण्याचं काम राज्य सरकारचंच होतं आणि ते केलं नाही. हे कुठेतरी आता मान्य करण्याची आवश्यकता हेमलता पाटील, अक्षम्य चुका महाविकास आघाडी सरकारकडून झाल्या. नाही, यांनी जे सांगितलं आता की याच्यामध्ये त्या डाटामध्ये, इम्पिरिकल डाटामध्ये खूप चुका होत्या, यांचं सगळं सोयीस्कर असतं. म्हणजे नोटबंदीच्या काळात किती नोटा परत आल्या रिझर्व्ह बँकेला हे सांगायला त्यांची तयारी नव्हती. आता ह्या अक्षम्य चुक्या कुठल्या होत्या, काय होत्या, त्याची कुठलीच डिस्कशन झाली नाही. म्हणजे यांना जी माहिती द्यायची नाही त्याच्यामध्ये चुका असतात. पंतप्रधान निधीमध्ये किती फंड जमा झाला हे त्यांना सांगायचं नाही. ज्या गोष्टी त्यांना सांगायच्या नाही त्या गोष्टी ते सांगत नाहीत. आणि ते वाक्य एक बरोबर बोलले की मध्य प्रदेश मध्ये हे का घडलं, तर मी मगाशी जे सांगितलं की यांना कुठल्या राज्याशी घेणं नाहीये, यांना ह्या देशातलं ओबीसीचं आरक्षण संपवायचंय, या देशामधलं आरक्षणच संपवायचंय आणि त्यासाठी म्हणून जे काही करणं योग्य आहे ते करतात. आणि म्हणून त्यांनी कुठल्याही राज्याला याच्यामध्ये, म्हणजे सगळ्याच राज्यांना समान न्याय देऊन जेणेकरून देशातलं सगळं आरक्षण संपेल, त्या दृष्टीने ही पावलं पुढे टाकलेली आहेत. राम शिंदे, खरं आपल्या पक्षाला देश आरक्षण मुक्त हवाय का? डॉक्टर हेमलता पाटील आरोप करतात. राम शिंदे, हे जे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकारतली घटक पक्ष भारतीय जनता पार्टीवरती आरोप करतायत, 105 नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्या देखील आरक्षण नसताना देखील भारतीय जनता पार्टीने 27% आरक्षण दिलं. आज देखील सुप्रीम कोर्टाचा निकाल येता क्षणी भारतीय जनता पार्टीने हीच भूमिका घेतली आहे की जरी आरक्षण गेलं असेल तरी ओबीसींना आम्ही 27% आरक्षणाच्या सहित आम्ही ते उमेदवार देऊ आणि ते उमेदवार देणार आहोत. परंतु महाविकास आघाडी सरकारमधल्या कुठल्याही घटक पक्षांनी ही भूमिका जाहीर केली नाही आणि सातत्यानं हे भारतीय जनता पार्टीवरती आरोप करतात. आपण पाहिलं असेल देवेंद्र फडणवीस सरकारने देखील ज्यांना कोणी नाही त्यांना देखील 1% आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि आरक्षणाच्या विरोधात असलेली सतत कालेलकर समिती 151 साली नेमली, तेव्हापासून आतापर्यंत ओबीसीच्या संदर्भामध्ये काँग्रेस सरकार होतं देशामध्ये, त्यांनी काय भूमिका घेतली हे देखील या निमित्तानं समजावून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आता कुठंतरी आपण कामात कसूर केलाय, कामात कमी केलेला आहे आणि अक्षम्य असं दुर्लक्ष या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये झालेलं आहे. आणि म्हणून तिथं कुठंतरी पॅचअप करायचं आणि जुळवाजुळव करायची आणि समोरच्याला
दोष द्यायचे एवढंच या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षाचं काम राहिलेलं आहे. बरं, छगन भुजबळ साहेब सुद्धा ज्येष्ठ नेते, दोषारोप त्यांनी केले जर जातात, याच्यामध्ये मात्र लक्ष पुढे घातलं असतं त्याच तर निश्चित जनतेला, स्वरूपामध्ये त्याच empirical data ओबीसी आला नेत्यांना असता. सामोरं या जायचंय, विभागाचे याचा मंत्री विसर म्हणून पडूनही ते चालणार नाही. कधी डॉक्टर पुढे हेमलता येत पाटील, नाही. मगाशी आपण एक मुद्दा छगन उपस्थित करत होतात, बोला. त्यानं या परिस्थितीला तोंड द्यायला सांगतात आणि म्हणून नाही, ही जर परिस्थिती हे जे अनेक म्हटले ना की आम्ही वर्षांची आरक्षण असती तर मला वाटतं 27% आरक्षण जाहीर केलं केले, नसतं. ही सगळी नौटंकी आहे. बरं. ज्या गोष्टी त्यांना करायच्या नसतात त्यांना जाहीर कराव्या लागतात. हा. आम्ही हे सतत, आम्हाला जाहीर करायची गरज नाही. आम्ही ज्या जागांवरती ओबीसी होते त्या जागांवरती ओबीसी उमेदवार दिलेले आहेत, पण यांच्यासारखी आम्हाला नौटंकी करायची गरज नसते. यांना ज्या गोष्टी स्वतःकडून शक्य नसतात, जसं की भोंगेगाडा म्हणून राज ठाकरेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची आणि त्या दृष्टीने आपल्याला जे हवं ते वधवून घ्यायचं, ही भाजपची कूटनीती आहे. त्यामुळं जे करायचं नाहीये, जे त्यांना स्पष्ट करायचं नाही, त्याच्यासाठी कोणाची तरी मदत करायची, काहीतरी घोषणा करायच्या आणि वेळ मारून न्यायची, ही भाजपची रणनीती बरं. आहे. आणि त्या एकमेकांच्या दृष्टीने रणनीती सगळी दोन्ही वाटचाल पक्षाचे सुरू आहे. प्रवक्ते वाला देवेंद्रजी समजावून फडणवीस सांगताना एवढे दिसत ओरडतात, आहे, प्यार एवढे ओरडतात. और राजनीति में सब कुछ जायज है असं जे म्हटलं जातं. प्रकाश शेंडेंना मला प्रश्न करायचा आहे, अजूनही स्पष्ट होताना दिसत नाही की केंद्राला खरोखर किंवा राज्य सरकारला खरोखर ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचंय का? अहो 2 आठवड्यांवरती येणाऱ्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यासंदर्भामध्ये आदेश देण्यात आलेले आहेत. कसं शक्य आहे 15 दिवसामध्ये हे सगळं करणं आता शक्य आहे? असलेली वेळ वाया गेलेली असं वाटतं का प्रकाश शेंडगे? आपण मगाशी म्हणालात महाविकास आघाडी सरकारला ते नको आहे, मग तेच मध्य प्रदेशात का नाही करून देता आलं? त्या ठिकाणचं देखील आरक्षण गेलंय. छगन भुजबळांनी देखील एक मोठा आरोप केलेला आहे की संपूर्ण देशातल्या ओबीसींचं राजकीय आरक्षण आता त्यामुळे धोक्यात आलेलं आहे. प्रकाश शेंडगे, नाही, कसं आहे की हा वेळ तर नक्कीच अक्षम्य दिरंगाई झालेलीच आहे. परंतु आता ह्याच्यामध्ये जर खरंच प्रामाणिकपणे इच्छा जर असेल विरोधी पक्ष आणि हे आपलं विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष, महाविकास आघाडी सरकारची जर खरीच इच्छा असेल तर सगळ्यांनी मिळून आता एकच पर्याय याच्यामध्ये होऊ शकतो की आता केंद्र सरकारमध्ये जाऊन त्या ठिकाणी आता अध्यादेश काढणे आणि अध्यादेश काढून त्याचं रूपांतर जे आहे 6 महिन्यामध्ये घटना दुरुस्ती करून हे 27% आरक्षण जे 243 D6 आणि D6 चे कलम आहे त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करून 27% आरक्षण जे आहे ते कायम करणं हा एकमेव पर्याय आता एकच पर्याय शिल्लक राहिलेला आहे. ते जर भाजप आणि महाविकास आघाडी सरकार ह्यांनी मिळून जर प्रयत्न केले, कारण आता काय झालंय की आता याचा मध्य प्रदेश हा निकाल झालेला आहे आणि त्यामुळे आता मध्य प्रदेशचं भाजप सरकारच्या अडचणीत आलेला आहे आणि त्यामुळे आता हे सगळी राज्ये मिळून जर एकत्रितपणे जर हा जर प्रश्न केंद्राकडे नेला आणि जर केंद्र सरकारनं जर पॉझिटिव्ह भूमिका घेतली तर माझ्या मते हा प्रश्न जो आहे तो सुटू शकतोय. हे नुसतं आपलं आम्ही 27% देतो, तो म्हणजे आम्ही 30% देतो, हे काय कोणी मेहरबानी की हे खिरापत नाहीये. हे हक्काचं आरक्षण ओबीसीचं आहे, ते मिळणं आवश्यक आहे. बरं, हक्काचं आरक्षण मिळवून देण्याची संधी आहे. प्रकाश शेंडगे, जसं आपण म्हणताय की घटना दुरुस्ती करायला हवी, राम शिंदे ही आपण केंद्रात असल्यामुळे तुम्हाला संधी आहे त्याची. प्रकाश शेंडगे जो उपाय सांगताय तो तुम्ही इम्प्लिमेंट करणार का? हे पहा, आता कायद्याच्या दृष्टिकोनातून संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची तर त्या संदर्भामध्ये कायदे तज्ज्ञ आणि केंद्र सरकार हे तर घेईलच, निश्चित स्वरूपामध्ये घेईल. ओबीसीच्या वरती कुठलाही अन्याय होणार नाही. परंतु ज्या वेळेस राज्य सरकारने ज्या काही माहिती उपलब्ध करून सुप्रीम कोर्टामध्ये देणं आवश्यक होतं ते जर दिलं असतं तर हे काही संपूर्ण देशामध्ये आरक्षण गेलेलं नाही, फक्त मध्य प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्रामध्येच गेलेलं आहे. परंतु ही भूमिका या राज्य सरकारने घेतली नाही आणि त्यामुळं आता अशी पळवापळव चाललेली आहे. परंतु फक्त राजकीय हेतूने आरोप करणं आणि त्यासाठी आपली चमडी बचाव धोरण घेणं अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे निर्माण झालेलं आहे. शेवटी केंद्र सरकारची जी बाजू आहे, केंद्र सरकारने जो निर्णय घ्यायचा आहे तो निश्चित स्वरूपामध्ये केंद्र सरकार घेईलच आणि म्हणून कुठल्याही घटकावरती समाजाच्या वंचित उपेक्षितावरती अन्याय होणार नाही हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि सातत्यानं या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष आमच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु त्यांचं कृत्य गेल्या काही दिवसापासून 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कुठलाही विकासाचा दृष्टिकोन न ठेवता सगळे जे चित्र आज निर्माण झालंय, जे टीव्ही लावल्याच्या नंतर आम्हाला सर्व पाहायला मिळतंय
आणि म्हणून खुनसी प्रवृत्तीने बदल्याच्या भूमिकेतून हे राज्य सरकार काम करत आहे आणि त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाकडे लक्ष द्यायला त्याकडे वेळ नव्हता हे याच्यातून स्पष्ट झालंय. आता आपल्याला याच्यातून निश्चित स्वरूपात काही शिकण्याची आवश्यकता आहे. नाही तर ह्या ओबीसी जरी हे त्याच्या नीट नाटक चांगलं लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे आता ओबीसी समाज आणि ओबीसीचं आरक्षण ज्याला फायदा होतोय तो यांना मान्य करणार नाही. ही भूमिका जर आता जी सांगितलेलं आहे तर निश्चित स्वरूपामध्ये केंद्र सरकार या संदर्भामध्ये जर त्यांचं कार्य करणं आवश्यक असेल तर निश्चित स्वरूपामध्ये सकारात्मक भूमिका घेईल. आमच्या राज्याचे नेते आणि प्रदेशाध्यक्षांनी ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे. मी देखील तेच सांगतोय आणि निश्चित स्वरूपामध्ये केंद्र सरकारकडे जर करावायची ही काही कामाची काम करायचं असेल या कायद्याच्या संदर्भामध्ये या आरक्षण वाचवण्याच्या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टी त्यासाठी कटिबद्ध आहे. बरं, भारतीय जनता पार्टी त्यासाठी कटिबद्ध आहे आणि सकारात्मक भूमिका केंद्र घेण्यासाठी तयार आहे. महाविकास आघाडीची काय भूमिका असणार आहे या संदर्भामध्ये? यावेळेला जे आरक्षणाविना होणारं त्या ठिकाणी निवडणुका आहेत त्याचा नेमका कितपत फायदा हा ओबीसींना होणार आहे की त्यांना त्याचा फटका बसणार आहे? सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फटका ओबीसींना कसा बसला, त्याचे येत्या काळात काय परिणाम होण्याची शक्यता आहे, या अनुषंगाने या सर्व मान्यवरांबरोबर चर्चा करूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. आम्ही लगेच परत. ब्रेकनंतर लोकशाही विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय आणि हे उत्तर शोधण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि भाजपचे नेते राम शिंदे देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेले आहेत. डॉक्टर हेमलता पाटील, ब्रेकवर जाण्याआधी राम शिंदे म्हणाले होते की केंद्र त्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणार. मात्र आता राज्याची देखील जबाबदारी आहे. आपण मगाशी म्हणालात की आरक्षण मुक्त भारताचा या ठिकाणी अजेंडा जो आहे तो राबवला जातोय. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रात जर ओबीसींचं आरक्षण मिळवून द्यायचं असेल, राजकीय आरक्षणासाठीचे आपले देखील प्रयत्न आता वाढणार आहेत का? तुम्ही कटिबद्ध आहात का? राज्य सरकारचे खरं सांगायचं तर हात बांधलेले आहेत. एम्पिरिकल डाटासाठी राज्य सरकारचे सर्व सन्मान्य सदस्य अनेक वेळा केंद्रामध्ये जाऊन त्यांना विनवणी करून आलेले आहेत. आपण बघितलं की केंद्र सरकारला काही घटकांना आरक्षण द्यायचं होतं, एक फुलप्रूफ अध्यादेश काढला आणि त्यांनी ते आरक्षण दिलं की जे आरक्षण आता कोणी हटवू शकणार नाही. आता हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील किंवा प्रदेशाध्यक्ष असतील, इथं त्यांनी मोठमोठ्या घसा फोडून ओरडण्यापेक्षा किंवा मोठमोठ्या बाईट देण्यापेक्षा त्यांचा जर काही वट असेल तर त्यांनी केंद्र सरकार दरबारी विनंती करावी. केंद्र सरकारने जर मनात आणलं, त्या पद्धतीचा अध्यादेश काढला तर हे ओबीसींचं आरक्षण 100% वाचणार आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला कुठलाही इगो नाहीये. सगळे महाराष्ट्र सरकारचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे केंद्राच्या दारी जातील, केंद्राकडे विनंती करतील. परंतु कसं आहे की केंद्र सरकारला ह्या गोष्टीवरती तोडगा काढायचा नाही. गेले 2-2.5 वर्ष आपण बघितलं की महाराष्ट्र सरकार करोनासारख्या परिस्थितीशी झुंजत असताना टाळ्या, थाळ्या, दिवे आणि पीएम केअर फंडासाठी, इलेक्शनसाठी पैसा गोळा करणं याच्यामध्ये केंद्र सरकारने व्यस्त होते. महाराष्ट्राला प्रत्येक वेळी सापत्नपदाची वागणूक दिली आणि आज सुद्धा केंद्र सरकारची भूमिका जर चांगली असेल तर निदान महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचं सरकार नाहीये पण मध्य प्रदेशामध्ये आपल्या पक्षाचं सरकार आहे, त्याच्यासाठी केंद्र सरकार विचार करेल. परंतु या ठिकाणी जर विरोधी पक्ष नेत्यांनी त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवलं, केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांनी जर स्वारस्य दाखवलं तर मला असं वाटतं की ओबीसी त्यांच्या आरक्षणापासून वंचित राहणार नाही. राहिला हा संपूर्ण डेटा गोळा करण्याचा विषय, आयोग आपलं काम करत आहे. महाराष्ट्र सरकार युद्ध पातळीवर आयोग दिरंगाई का करते डॉक्टर? पण महाराष्ट्र सरकार त्यामध्ये कुठेही कमी न पडता तो डेटा गोळा करेल. परंतु जे काही आता सध्या आपल्याला त्यांना आश्वस्त करणं गरजेचं आहे ओबीसींना, त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीशिवाय हे शक्य नाहीये. नाही, पण डॉक्टर हेमलता, मला खरंच प्रश्न पडतो की आयोगानं देखील दिरंगाई यामध्ये का केलेली होती? आयोग नेमण्यानंतर इम्पिरिकल डेटा न गोळा करणं, केंद्राच्या भरवशावरती डेटा न गोळा करणं हे कितपत योग्य होतं? जर राज्य सरकारला द्यायचं होतं, आयोग नेमला गेलेला होता, आयोगानं आपलं काम योग्य रीतीने बजावलं का डॉक्टर?
विशाल एकच सेकंद, मी मगाशी उल्लेख केला की गेले 2.5 वर्ष आपण कशा पद्धतीने जात होतो सामोरं, काय परिस्थिती होती या देशातली, रेल्वे बंद होत्या, बसेस बंद होत्या, काय कोविडमध्ये आपण कुठल्या परिस्थितीने सामोरं गेलं, नंतर ओमिक्रॉनचं संकट आलं, राज्य आपला मार्ग काढतंय त्याच्यामध्ये आणि राज्याकडे सगळे फंड्स आपण याच्यासाठी वळवले, त्यातून सुद्धा आयोगाला जी काही मदत करणं शक्य आहे ती राज्य सरकारने सगळी मदत केली आहे. परंतु डेटा गोळा करणं हे काही खाऊसारखं सोपं काम नाहीये, अत्यंत क्लिष्ट काम आहे. तो फुल प्रूफ डेटा गोळा करण्यासाठी जे काही करणं शक्य आहे ते महाराष्ट्र सरकार करत आहे. फक्त आम्हाला केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे आणि तिथं केंद्र सरकार कमी पडते हे मला अत्यंत खेदाने यासमोर आपल्यासमोर सांगावं. बरोबर. ओबीसी नेते प्रकाश शेंडेंना मला विचारायचं आहे. प्रकाश शेंडे, ओबीसी असलेल्या समाजाची संख्या नेमकी किती? आज इम्पिरिकल डेटा गोळा करायचा असेल तर त्याला लागणारा कालावधी किती? केंद्र आणि राज्य कोणालाही त्याच्याबद्दल वावगं नाहीये की आरक्षण मिळू नये यासाठी, मात्र आरक्षण मिळावं या दृष्टीनं कुणाचेही प्रयत्न स्पष्टपणे दिसत नाहीयेत. त्यामागचं मग कारण काय असू शकतं? प्रकाश शेंडे. केंद्र आणि राज्य कोणालाही त्याच्याबद्दल मिळावं या दृष्टीनं कुणाचे प्रयत्न स्पष्टपणे दिसत नाहीयेत. त्यामागचं मग कारण काय असू शकतं? प्रकाश कसं आहे, इम्पिरिकल डेटा गोळा करणे ही राज्य सरकारची जबाबदारी होती आणि त्यावेळी स्वतः वडेट्टीवार जे ओबीसीचे कल्याण मंत्री आहेत ते स्वतः सांगते की आम्ही 2 महिन्यात आम्ही गोळा करू. डेटा गोळा प्रकाशजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो. आपल्याकडे सुरू असलेला जो मोबाईल आहे ज्याच्यावरती तुम्ही यावेळेला आपला कार्यक्रम पाहता त्याचा आवाज म्यूट केला तर फार बरं होईल. राम शिंदे यांच्याकडे मी जाईन यावेळेला. राम शिंदे, प्रकाश शेंडेंचं म्हणणं आहे की राज्य सरकारचं इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम होतं, तो दुसरीकडे केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा जो आहे तो सदोष आहे, त्यामुळे तो देता येऊ शकत नाही. मात्र खरोखर राज्यातले जे भाजपचे नेते आहेत त्यांनी देखील अनेक वेळेला प्रयत्न करून झाले केंद्राकडे डेटा मागण्यासंदर्भात, मात्र त्यांच्या देखील पदरी निराशा पडली. त्यामुळे केंद्रासमोर राज्यातील भाजपचे नेते देखील हतबल आहेत. हॅलो राम शिंदे, आपल्यासाठी प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की केंद्रातील जो डेटा आहे तो सदोष आहे. असता तो मध्य प्रदेशला सरकारला दिला असता, तो महाराष्ट्र सरकारला दिला असता. जे आरोप केले जात आहेत तो सदोष असल्यामुळे देऊ शकले नाहीत. पण सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितले की राज्य सरकारनी एक आयोग नेमून त्याद्वारे हा डाटा उपलब्ध करून द्यावा. आणि मग या महाविकास आघाडी सरकारमधल्या जे ओबीसी मंत्री आहेत, जे इतरही मंत्री आहेत, त्यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर हा डाटा उपलब्ध करून देऊ. पण ते कमिशन नेमायला किती कालावधी लागला, त्याला निधी द्यायला किती कालावधी लागला, दिला निधी तो किती दिला, त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांची कशी नेमणुका केल्या, आणि मग अशा पद्धतीनं ते डाटा गोळा करण्याचं काम या राज्य सरकारकडून फसलंय हे कुठंतरी आपल्याला मान्य करावं लागेल. हेमलता पटेल काही सांगतायत की या संदर्भामध्ये आकस बुद्धीने काम केलं जात आहे. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जर हा डाटा गोळा करायचा तर हा खाऊ नक्कीच नाहीये आणि तो एवढ्या लवकर होणार नाही हे आम्हालाही ज्ञात आहे. परंतु 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये होण्यासारखं मात्र हे निश्चित काम आहे आणि ते करू शकले नाही हे सरकार, हे कुठंतरी आता तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागेल आणि हे सरकारने मान्य करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून साठी या सरकारच्या कालखंडामध्ये हे काम झालेलं नाही आणि म्हणून याच्याकडे अक्षम्य असं दुर्लक्ष झालं, त्याच्यामध्ये युक्तिवाद नाटका केला नाही आणि म्हणून साठी हे ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे. निश्चितच मी ज्या पद्धतीने ही भूमिका मांडलेली आहे की संघराज्यीय पद्धतीमध्ये केंद्र सरकारने ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण जर गेल्या 60-70 वर्षाच्या कालखंडामध्ये जर रेफरन्सेस पाहिले तर काँग्रेसची नीती या ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये काय होती हे निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला त्याच्यामधून कळेल. परंतु भारतीय जनता पार्टीने ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये आमच्या सर्व नेतृत्वाने सकारात्मक भूमिका घेण्याचं सांगितलेलं आहे. ते देखील आम्ही सकारात्मक भूमिका घेतो हे देखील नौटंकी वाटते आणि नौटंकी वाटत जर असेल तर तुम्ही जाहीर करा ना तुमचं धोरण. नौटंकी करण्याचा प्रश्न येतोच कुठे आणि म्हणून एखाद्या गोष्टी संदर्भामध्ये आलेलं अपयश
हे जर कशा पद्धतीनं आपलं अपयश नाही हे सांगायचं असेल तर दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करून बरं, पण चालत नाही. राम शिंदे, त्या जनता ही अनुषंगानंच मला आपल्याला उघड्या प्रश्न डोळ्याने करायचा आहे. पाहत महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं, मग मध्य प्रदेश सरकारला देखील ते का आलं? मध्य प्रदेश सरकारला देखील ते का आलं तर मध्य प्रदेश सरकार त्या संदर्भामध्ये सांगेल ना, आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मध्य प्रदेश आपली सरकारने सत्ता जी काही उत्तर केली द्यावं आहे, लागेल राम शिंदे. आ? आपली सत्ता उत्तर द्यायला लागेल मध्य प्रदेश सरकारने. ते का नाही केलं? इकडे महाविकास आघाडी सरकारनं चुका केल्या, त्याचीच पुनरावृत्ती त्या ठिकाणी. मध्य प्रदेश सरकारने ती केलेलं आहे, आणि माझ्या माहितीप्रमाणे मला जे दिल्लीमध्ये गेल्याच्या नंतर माहिती मिळालेली आहे की त्या आधारे ते सबमिट करतायत, आर्ग्युमेंट होईल आणि निश्चित स्वरूपामध्ये त्यांचा एम्पिरिकल डाटा ऍक्सेप्ट होईल अशा स्वरूपाची माझी माहिती आहे. परंतु आता या 15 दिवसाच्या कालखंडामध्ये काही दुसरी तारीख त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिली असतील, आणि त्या तारखेच्या संदर्भामध्ये मध्य प्रदेश सरकारने जो काही डाटा गोळा केलेला आहे तो डाटा सुप्रीम कोर्टामध्ये ते सादर करतील आणि त्या अनुषंगाने त्यांचा निर्णय होईल अशी माझी आजची तरी माहिती आहे. मी परवाच दिल्लीमध्ये होतो आणि मला तिथे ही माहिती समजलेली आहे. बरं, राम शिंदे, आपण म्हणताय की दिल्लीमध्ये आपण गेल्यानंतर ही सगळी माहिती आपल्याला कळली, मात्र आपण उत्तर देत असताना डॉक्टर हेमलता पाटील यांच्या चेहऱ्यावरती असलेलं स्मितहास्य अनेक गोष्टी सांगून या ठिकाणी जात असल्याचं दिसतंय. त्यामागचं नेमकं कारण काय आहे? नंतर ओबीसी आरक्षणाचे नेमके मारेकरी कोण, या प्रश्नाचं उत्तर या तिन्ही मान्यवरांबरोबर शोधूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, डॉक्टर हेमलता पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते आणि भाजप नेते राम शिंदे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. डॉक्टर हेमलता पाटील, मी ज्यावेळेला प्रश्न करत होतो त्यावेळेला निश्चितच आपल्या चेहऱ्यावरती असलेलं स्मितहास्य बऱ्याच गोष्टी सांगताना दिसून येत होतं. आणि राम शिंदे यांनी सांगितलं की एम्पिरिकल डेटाचं काम मध्य प्रदेशातलं पूर्ण होत आलेलं आणि लवकरच ते सादर केलं जाईल. भलेही ते 2 आठवड्यांच्या कालावधीत नव्हे, मात्र कारण त्यापर्यंत आपल्या येणाऱ्या निवडणुका देखील जाहीर करण्याची सक्ती ही मध्य प्रदेशातही आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहे. डॉक्टर हेमलता पाटील. नाही, राम शिंदे मगाशी बोलत असताना त्यांनी अनेक जावाई शोध लावले म्हणून मला हसू येत होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 70 वर्षातली काँग्रेसची नीती, ती कुठली नीती, कशाबद्दल बोलत होते ते मला कळलं नाही. मध्य प्रदेशच्या संदर्भामध्ये तुम्ही थेट प्रश्न विचारला, अगदी थेट प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं त्यांनी जे उत्तर दिलं त्याचं उत्तर त्यांनाही लक्षात आलं की नाही, ते काय बोलतात तेही मला कळलं नाही. मला खरंच विशाल, या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारलाही दोष द्यायचा नाही, कोणालाच दोष द्यायचा नाही. ज्या पद्धतीने ओबीसींचा डेटा गोळा करणं हे अत्यंत क्लिष्ट काम आहे. मी स्वतः त्याच्यावरती अभ्यास केलाय म्हणून अतिशय अधिकारवाणीने सांगते की जाती, पोटजाती, ओबीसींची जनगणना, लोकसंख्या हे अतिशय क्लिष्ट काम आहे. आणि राज्य सरकारची हीच भूमिका आहे की याच्यामध्ये कुठला सुद्धा लॅक्युना राहिला नको, अतिशय फुलप्रूफ आणि चांगलं काम झालं पाहिजे. आयोग निर्माण करण्यासाठी वेळ का लावला? अरे 2.5 वर्षामध्ये आपण बघतोय ना राज्यामधली आणि देशातली परिस्थिती काय, आपण कशा पद्धतीने पुढे जात होतो, काय परिस्थिती होती. राज्य सरकारला लसींसाठी सगळंच्या सगळं फंडिंग वापरावं लागलं, कोविडच्या संदर्भामध्ये काळजी घ्यावी लागली आणि त्यामध्ये सुद्धा राज्य सरकारने हे काम थांबवलं नव्हतं. हा डेटा गोळा करणं 2 आठवड्या, 1 आठवडा, 15 दिवसाचं काम आहे का? तर नक्कीच नाही. कोणीही सांगत असेल तर मी अतिशय स्पष्टपणे सांगते की इतकं सोपं काम नाही. जर तुम्हाला डेटा फुलप्रूफ द्यायचा तर त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. त्यामध्ये सुप्रीम कोर्ट हा निर्णय देणार हे जवळपास नक्की होतं. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की केंद्र सरकारने जर स्पष्ट भूमिका घेतली असती, सगळ्या राज्य सरकारना जर मदत केली असती तर हा विषय इतका चिघळला नव्हता. परंतु त्यांना हे 100% हे आरक्षण द्यायचंच नाही आणि त्या दृष्टीने हे त्यांनी ते पाऊल उचललं आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला तसा आदेश द्यावा लागला. आणि आज कारण नसताना केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. कोणीही जरी म्हटलं तरी 1 महिन्यामध्ये, 1.5 महिन्यामध्ये हा डेटा गोळा करणं इतकं सोपं काम नव्हतं. त्यासाठी राज्य सरकार अजूनही सगळी तयारी करत आहे. जर केंद्राची प्रामाणिक भूमिका असेल, राज्य सरकारनं मदत करायची असेल आणि ओबीसींचं आरक्षण टिकवायचं असेल तर केंद्र सरकार आजही त्या दृष्टीने पावलं उचलू शकते आणि सर्वांना त्याच्यामध्ये दिलासा देऊ शकतं. म्हणून माझी विनंती आहे, राम शिंदे मगाशी म्हणत होते की ओबीसींवरती अन्याय वगैरे, अरे तुमच्या पक्षामध्ये तुम्ही गोपीनाथ मुंडे सारख्या एका सक्षम नेतृत्वाला कशा पद्धतीने वागवलंय?
आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं तुम्ही काय त्या नेतृत्वाचं केलं, पुढे ते नेतृत्व संपवण्यासाठी काय केलं, तुम्ही एकनाथ खडसेंचं काय केलं. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगूच नका. तुमच्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. तुमचा पक्ष हा ओबीसींना न्याय देणारा पक्ष नाहीये आणि तुम्हाला हे आरक्षण संपवायचंय. त्या दृष्टीने सगळी व्यूहरचना तुम्ही करताय आणि त्या दृष्टीने तुमची पावलं पडताय. तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर उद्याच्या उद्या केंद्र सरकारकडे जा, उद्याच्या उद्या गृहमंत्र्यांपासून सगळ्या मंत्र्यांकडे जा, उद्याच्या उद्या पंतप्रधानांना भेटा, देशाची परिस्थिती सांगा आणि हे आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करा. तर आम्ही तुम्हाला सलाम करू. उगीच राज्य सरकारच्या नावाने बोटं केंद्राकडे मोडवायची, बाजू राज्य मांडण्यासाठी सरकारला भाजपचे आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये त्या ठिकाणी असलेले उभं नेते करायचं बंद आणि करा पुढारी तुम्ही. पुढाकार घेणार का हे आपण पाहूयात. प्रकाश शेंडेंना मला प्रश्न विचारायचा आहे, कारण शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण यावेळेला आहोत. ओबीसी आरक्षणाचे मग खरे मारेकरी कोण? प्रकाश शेंडे, काय वाटतं आपल्याला? असं आहे की ही याचिकाकर्ते कोण आहे हे जर तुम्ही पाहिलं तर एक तर वाघ, जळगावचे वाघ आहेत ते भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि विकास गवळी हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते. आता हे दोन्ही याचिकाकर्ते जे आहेत यांनी ह्या जो अध्यादेश राज्य सरकारने बिल पास केलं की सगळे अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले निवडणूक आयोगाचे, त्याला त्यांनी चॅलेंज केलं कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये. आता सुप्रीम कोर्टामध्ये जर केस एखादी लढणं ठीक आहे इतकी खर्चिक गोष्ट आहे ती, तर ह्या सगळ्यांना फंडिंग कोण करतंय? बरं, एकीकडे काँग्रेसचा याचिका करता, दुसरीकडे भाजपचा याचिका करता. काय म्हणजे समजायचं काय आम्हाला हेच कळत आहे की बरोबर. मूळ मुद्द्याला तुम्ही हात घातला की याचिका नेमकी कुणी दाखल केली. बरं, ओबीसी आरक्षण संपवण्यासंदर्भामध्ये किंवा आरक्षणाचे मारेकरी असण्यासंदर्भात दोन्ही पक्षांना याला प्रकाश शेंडेंनी कचाट्यात पकडलं, कारण याचिकाकर्ते एक काँग्रेसचे एक भाजपचे. हे खापर किंवा हे पाप कुणाच्या डोक्यावर फोडून घ्याल? राम शिंदे, तुमच्यापासून सुरुवात करतो. डॉक्टर आपल्याकडे नंतर येतो. राम शिंदे. आणि या संदर्भामध्ये आता विकास गवळींनी जे 5 जिल्ह्याच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये याचिका केली होती आणि ते निमित्त झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने हे आरक्षण महाराष्ट्रातले गेलेलं आहे आणि त्यानंतर हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. मला असं वाटतं की विकास गवळी हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी या मुद्द्याला हात घातल्याच्या नंतर निश्चितच घटनात्मक आरक्षणाचं व्हायलेशन होतंय ही बाब सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर ओबीसीचं आरक्षण हे खारिज करण्यात आलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारला स्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून साठी मला वाटतं विकास गवळींची याचिका हे या ओबीसी आरक्षणाचं निमित्त. बरं, विकास गवळी आणि पर्यायानं काँग्रेस त्यासाठी कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं. डॉक्टर हेमलता पाटील. आता परत एकदा लग्न समर्थन. अरे गुणरत्न सदावर्तेंपासून अनेक दिवटे लोक आपण सांभाळले, आपण त्यांना फंडिंग केलं, आपण त्यांना रस्त्यावरती आणलं, आपण त्यांना मराठा आरक्षणावरती लढायला सांगितलं. अनेक वेळा याचिका दाखल ह्या आपल्या लोकांनी केल्या. विकास गवळींचा काँग्रेस पक्षाशी संबंध नाही. काँग्रेस हा एक मोठा प्रवाह आहे. त्या प्रवाहामध्ये कोणीतरी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व घेतलं आणि म्हणून याचिका दाखल केली. अरे किती दिवस तुम्ही हे असं घाणेरडं राजकारण मारेकरी कोण? डॉक्टर हेमलता, थेट बोलूया. तुम्ही आता उत्तर द्या. काँग्रेस पक्षाचा कोणीही हाडाचा कार्यकर्ता असं कोणाच्याही आरक्षणाच्या विरुद्ध कुठल्याही कोर्टामध्ये जाणार नाही. ही सगळी नीती आपलीच आहे. अनेक वर्षापासून ही कपट नीती आपणच अवलंबलेली आहे आणि त्या दृष्टीने आपणच काम करत आहात. त्यांना फंडिंग कोण देतं हे आपणच शोधून काढा आणि त्या दृष्टीने कोण प्रयत्न करतं, कोण विधानं करतं याचाही शोध लावा. बरोबर आहे. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला. धन्यवाद प्रकाश शेंडे, धन्यवाद डॉक्टर हेमलता पाटील, धन्यवाद डॉक्टर राम शिंदे. आपण आमच्याबरोबर या चर्चासत्रामध्ये जोडला गेलात त्यासाठी. मात्र जाता जाता एक गोष्ट लक्षात येते. चर्चेअंती एक गोष्ट स्पष्ट होते की राजकीय आरक्षण संपुष्टात येण्यासाठी राजकीय पक्ष आणि काही याचिकाकर्ते हेच कारणीभूत असल्याचं यातून तरी स्पष्ट होताना दिसतं. जर खरोखर ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवून ठेवायचं असेल तर ही त्या पक्षाला असलेली संधी आहे. या संधीचं सोनं कोणता पक्ष करतो हे देखील पाहूयात. किंवा मग आरक्षणमुक्त भारतासाठी प्रत्येकाचाच छुपा पाठिंबा तर नाही आहे याचं उत्तर मतदारांनी शोधायचं आहे. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही न्यूज. ताज्या बातम्यांसाठी आमच्या लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.